आमचं डे 2 आणि या डे 2 मध्ये आम्ही जाणार आहे कणकेश्वरला. चिनूच्या घरून डायरेक्ट कणकेश्वरला जाणार आहे. सो आता आमची सगळ्यांची अशी तयारी मस्तपैकी झाली. आम्ही उठलोय सकाळी लवकर आणि श्रावणी पण रेडी आहे, कलमकर आणि भूमिका पण रेडी आहे, श्राऊ रेडी होते आणि आमचा नाश्ता आला आहे. चिनूने आम्हाला नाश्ता दिला आहे, चिनूच्या मम्मीने. सो या ब्लॉगमध्ये पुढे काय काय होतं आहे इंटरेस्टिंग आपण बघूया आणि काय नेचर असणार आहे, कारण खूप पाऊस आहे. आता जरी थांबला आहे पण जी नेचरची ग्रीनरी वगैरे असते एकदम भारी असं वाटतं. सो लेट्स सी काय होतं आहे पुढे. आमची तयारी झाली आहे. आता उठलंय शाहू झोपली असेल. शाहू सो सगळे आम्ही असे रेडी झालोय मस्त आणि आता निघतोय आम्ही कणकेश्वरला महादेवांकडे. सडन आहे, बघूया कशी काय ट्रेक होते आमची. एवढे मस्त नटलोय सजलं आणि पाऊस पण थांबलाय. लेट्स गो फटाफट. आजी बाय. आजी बाय. आम्ही येतो लवकरच. चला सो गर्ल्स लेट्स गो. लेट्स गो. सो फायनली आम्ही कणकेश्वरला पोचलो नाही अजून, चढायचं बाकी आहे. जस्ट रीच म्हणजे आम्ही पायथ्याजवळ आलोय, तिथे कमान आहे. व्ह्यू तर बापरे, जी ग्रीनरी दिसते एकदम मस्त. खूप प्लेझेंट हवंय ते, खूपच प्लेझेंट आणि मस्त विंडी वेदर आहे. पाऊस नाही, आम्ही पटापट चढायचा प्रयत्न करतो. आणि गाइस आर यू रेडी? यस. चला ट्रेक स्टार्ट करते हैं हम लोग. चला गाइस पटापट चला. आता खूप अजून वर चढायचं आहे. केवढा मोठा डोंगर दिसतोय, खूपच जास्त डोंगर मोठा आहे. किती मोठा डोंगर आहे बापरे. श्रावणी बोलते की 2 डोंगर आहेत त्याच्यावरून जायचंय. मंदिर कुठे आहे? मंदिर बोलत पलीकडे. सो बघूया कुठे आहे. फर्स्ट टाइम चाललोय, फर्स्ट टाइम नेचरचा व्ह्यू घेत मस्त प्लेझेंट असं वातावरण आहे. छान वाटतं एकदम छान. सो कुठे अजून, आणि तो कुंड कुठे आहे? कुंड अजून वरती. हो बापरे. बघूया. चलते रहो. अजून खूप चढायचं आणि आज वाटतं गर्दी पण आहे. बघूया. हे का श्रावू येडी बनवते. श्रावूने प्रँक केला आमच्या सोबत. मी नाही पडलो बाबा, हे लोक आरामात येणाऱ्या पोरी. मी बॅग घेऊन आली कधीच आणि ह्या चालते. ब्रेक टाइम, लगेच ब्रेक टाइम. चलते रहो. काय चालतोय आपण. अजून किती पायऱ्या बाकी आहेत? अरे गेली. अरे पण उचलायचं ना, चावली नसती ती. उचलली बघू. चपाक आई. कुर्ल्या धरल्या श्रावणीने. टाक. सो आम्ही पहिल्या देवळाकडे पोचलोय. एवढं चालून आणि यांची मस्ती चालूच आहे. बघूया अजून किती लांब आहे. चिनूनी पोळली आहे ना, पोळली. बरोबर. हे लोक व्हिडिओ चालू झाली की खूप करतात म्हणून. आमचं चालणं पार पडलंय. पोचलो का श्रावणी? पोचलो आम्ही. कमान आली. आता इथे काय कुंड, तो कुंड बघा. दमली. चढल्यानंतर आम्ही पोचलोय कणकेश्वर.
शाहू आणि श्रावणी, 2 डोंगर आहेत, 2. केवढा वर आहे, केवढा वर आहे, केवढा. आणि आम्ही पोहोचलोय आता. पण हो 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 विदाउट फिल्टर. पाय वगैरे धुतो आणि मंदिरात जातो दर्शन घ्यायला. पण आता मंदिरात जाऊया, बघूया कसं आहे. सो आम्ही आलोय असं मंदिरात. किती शांत वाटतोय मंदिरात शांतच वाटतं. सो आहे कनकेश्वरचा मंदिर. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पते. हर हर महादेव. आम्हाला नेते देवळात. चला देवळात इथे एवढा मोठा तलाव आहे, छान वाटतंय. हाच तो तलाव आहे अशी श्रावणी बोलते की तो डायरेक्ट समुद्रात निघतो. असेल काहीतरी कथा. श्रावू खरं आहे ना? असंच आहे ना? असंच आहे. जे अलिबागचे असतील त्यांना माहिती असेल. श्रावणी आज जिथे जिथे नेणार तिथे तिथे माहुळकर आणि तेलंग फिरणार आणि बाकी पाटील फिरवणार आहेत आम्हाला. श्रावणी पाटील, शाहू पाटील, कलमकर. तुला मजा येते? आपणच फर्स्ट टाइम आलो इथे. हे लोक जर येतच राहतात. मजा येते, मजा. ॲडव्हेंचर पण आहे, ट्रेक पण आहे, असं विंडी वेदर पण आहे, एकदम मस्त. आणि देव हर हर महादेव. तर तू कधी आलेलीस? गेल्या वर्षात तर ही येतच असते. श्रावणी येतच असते. तू पण येते? म्हणजे आम्हीच फर्स्ट टाइम आलोय. आम्हाला खूप चांगलं वाटतंय. तुम्ही आम्हाला एक्सप्लोर करायला देत आहेत नवीन आणि खूप असं जंगल हे बघा. शाहू काय बोलते? नाही, जंगल बाहर चला है, पता चला है. बस एवढंच. जरा डान्स करून दाखव. आम्ही लई मज्जा करतोय. खूपच मजा येते. ॲडव्हेंचर ट्रेकच चालू आहे एक प्रकारे. ट्रेक आणि काय ना काय असं भेटतंय आपल्या शाहूला. आणि शाहू उचलतीच आहे काय ना काय. कुर्ला पण तिनेच उचललेल्या आधी. फुल आहे, छोटस फुल आहे. बापरे बाप. एवढे मिनिएचर गोष्टी फक्त श्रावूच उचलू शकते. फक्त श्रावूच. हे बघा परत. आता हा खूप सुंदर आहे बघा. ओ माय गॉड. हा रे खरंच सुंदर आहे. आपण मुंबईकरात आपल्याला नाही माहिती. ती बघ बरोबर कुठं फुल दिसते, कुठे काय दिसते, तिला बरोबर सगळं माहिती आहे. आरू आला आरामात. पण देवाने एवढी मेहरबानी केली की आता पाऊसच नाही पडत आहे. खूप. आम्ही आलो म्हणून आम्ही देवाला सांगितलं. आमच्या मनात श्रद्धा आहे. मनापासून आलोय. पहिली बात तर मनापासून आलोय. कोणाचं असं हे नाही की नाही यायचं. सगळे मस्त मनापासून आलेत. म्हणून देव बोललेत आलेत तर या. आम्ही तुमच्यासाठी पाऊस नाही पाठवत. अरे म्हणूनच तर हिडन आहे. श्रावणीची हिडन प्लेसवर आलोय. गौमुख दाखवायला आली आहे ती. सो गौमुख बघायला आलोय. कुठे आहे बघूया. कुठे अजून किती लांब नेतीये. आलो. कुठे पाण्याचा धबधबा. नहीं, ये सिर्फ अलीबाग में ही देखने मिलेगा. वाओ. आगे आओ. धीरे धीरे पैर रखो नहीं तो फिसल जाओगे. वाव. छान वाटते. हे काय आहे? श्रावणीची हिडन प्लेस आलेली आहे. वाव काय ब्लू पाणी आहे यार. चर्ची क्रिएटिविटी.
अँड दिस इज हिडन प्लेस, जिथे आम्हाला श्रावणी घेऊन आली आहे. खरंच इथे कोण नाहीये, आम्हीच आहेत फक्त, आणि कोण येणार पण नाही वाटतं. खूप म्हणजे असं लांब आहे. हो, हिडन प्लेस बरोबर होती श्रावणीची. छान वाटलं येऊन. ब्ल्यू ब्ल्यू पाणीच होता. श्रावणीने खरंच मस्त प्लेसवर आणली आहे. जरासा ॲडव्हेंचर आहे पण मस्त वाटतंय. ओ माय गॉड, कारणासाठी आलो की आम्ही परत येणार नाहीये म्हणून असा व्ह्यू श्रावणीने दाखवलाय. फर्स्ट आणि लास्ट टाइम जर आलोच कधी बाय चान्स तर बघूया. पण छान एकदम. हिडन प्लेस आता रिअल हिडन प्लेस आहे. चला बोल बोल बोल. श्रावणी कुठे आता? जुन्या काळातला घर. या समाधीचं हे काय आहे, म्हणजे वैशिष्ट्य काय आहे, जीवनपट काय आहे त्यांचं? 1961 साली त्यांचा अश्विराचा जन्म झाला. त्यानंतर 2008 साली त्यांचा बालविवाह झाला. त्यानंतर 1930 साली त्यांनी संसाराचा त्याग केला आणि त्या कंकेश्वर येथे आल्या. त्यांनी म्हणजे त्या इथेच राहू लागल्या. झाडापालांचा उकडून फक्त खाऊ लागला. मीठ मसाला हळद न वापरता. आणि नंतर त्यांनी 1980 रोजीच्या समाधीस्थ झाले. हो, अशी आहे तर कथा यांची, जीवनपट. लेट्स गो टू द नेक्स्ट डेस्टिनेशन. आता आम्ही जेवायला चालू केली. भूक लागली. सो कुठे जायचंय जेवायला? ठरवूया, प्लेस ठरवूया. हा आहे कणकेश्वरचा व्ह्यू, एवढा प्रिटी. हाय कणकेश्वर, मीट यू टिल नेक्स्ट टाइम. ओके, फर्स्ट प्लॅन इज सक्सेसफुल ऑफ कणकेश्वर. लेट्स गो. डब्बा बाय चिनू मम्मा. बटाट्याची भाजी, वांग्याचा काप आणि भाकरी. चलो खाना शुरू करते हैं. काय बोलते श्रावणी? श्रावणी काय बोलतस? तीर्थप्रसाद जो येतो तो काय पाणी पित. वा वा वा. हे बघा कसे काही बोश राहू. दो पकड़ लिया इस बहन ने. असे पकडते जसं की खिलौना आहे तो. वा. श्रावणीची पॅन्ट अशा प्रकारे फाटलेली आहे. रील्स बनवता ना, रील्स बनवणार. काय नाही कष्ट घेतले श्रावणीने, असं वाटत नाही श्रावणी कष्ट तर पॅन्ट. आणि सगळीकडे बीच बनवलाय.
आम्ही चाललोय आता चिनूच्या शेतावर. चिनूची मम्मी आम्हाला शेत दाखवणार आहे आणि चिनू पण. आता आलोय आम्ही दमून कंकेश्वरवरून आणि मग आता चाललोय चिनूच्या शेताजवळ. बघूया चिता आहे चिनू पाटील यांचा शेत बघा. आणि मला गाव सुटना. भारी वाटतो एकदम भारी. चिनू कुठे गेली? चिनूची मम्मी कुठे कुठे? ऑनलाईन बघू ऑनलाईन एक फ्रेंड बिचारीची एकदम प्रेझेंटी. ओके तुम्हीच आमची आठवण काढलीस वाटतं. ठीक आहे आपण बघूया अजून कुठे गेली चिनूची मम्मी. आणि आता बघूया चिनूची मम्मी आवला काढून देतात वाटतं चिनू. आणि हे आलेत ग आताचे आलेत. त्यांच्या गरमीचे दिवस गेली. तुला किती सवाल चिनूसांच्या भाताचं शेत आता लागलाय म्हणजे लावणी झाली आहे त्यांची. काकी तुमचं शेत मस्त आहे. छान आहे तुमचं शेत एवढा मोठा. हिरवगार ये ना. हिरवगार वातावरण ग्रीन आणि आम्ही फुलंदेवी बनलोय. नाही फालुदा फ्लावरचे कपडे घातलेत आम्ही सगळ्यांनी. तिने आवल्याचं झाड पकडलंय. अरे 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 थांब काढ तरी ते अर्धे. हा मोठेच ते काढ. पडला गेल बट आंबट आवळे आंबट. तुम्हाला बघूनच मला कसं तरी झालं. माझं एकदम खातच नाही ना. हो काकी तुमचं शेत मस्त आहे. चिकू छोटे आहेत अजून पिकायला पाहिजे. चिनू येईल घे ना काकींना. बाय बाय काकी. आता आम्ही आलोय शाहूच्या मावशीकडे आणि शाहूच्या मावशीने मस्त नाश्ता दिलाय. सो शाहू तुझ्या मावशीला बोलव. मावशी व्हिडिओ मध्ये. थँक्यू मावशी आम्हाला छान बनवलाय. उपमा छान झाला. आता मी खातोय नाश्ता करून आणि मग निघणार नाही कुठे तर आपल्या पायलच्या घरी. पायल दमली आहे लय दमली आहे बापरे. सगळेच दमलेत. आणि आज काय कमरा दाबा पाय दाबा सगळं दाबू आपण. बाय ताई बाय बाय. आम्ही चाललो आम्ही आता. आपण कुठे आलोय? श्रावणी आणि पायल. आम्ही आलोय सोडा शॉप मध्ये. आईस्क्रीम सोडा पाळी. आता आम्ही चाललोय कलमकरच्या घरी. आईस्क्रीम सोडा त्यांच्या अलिबागचा फेमस आईस्क्रीम सोडा. कशी टेस्ट आहे? अगे आम्ही पण टेस्ट सांग कशी आहे भूमिका? टेस्ट छान आहे. टेस्ट त्यांना तर माहिती आहे. मी पण आता टेस्ट करते कशी लागते बघतोय. काय सांगू करा टेस्ट छान. एक छुट्या गप ना सगळे वागतात आम्हालाच. आम्ही आता आलोय पायलच्या घरी. अजून लांबे चालतोय. पाऊस आहे खूप. ते बघा काय धबधबा. मिनी धबधबा. श्राऊ एकदम फ्रेम मध्ये क्यूट दिसते. श्राऊ उद्या मोठ्या धबधब्यावर जाऊया. हा नको मग. श्रावणी तर आली आहे इथे. श्रावू नसेल आली श्रावणी आली आहे ना श्रावणी. आणि आम्ही तर फर्स्ट टाइमच दुसऱ्या वेळी आलो या गावात.
ज्याच्याने घाबरत होती आज तिने फायनली गेली. झालं गेलं चला आता पायलचं घर आलंय. कुठे आहे पण तो लांब असेल ना. मला माझी गावचीच फिलिंग येते. काय बोलू अरे म्हणजे सेम असं वाटते सेम. फ्रेंड म्हणजे त्यांच्या घरातला डॉगी. मला काय नाही वाटत. चला ए त्याला सांग तुझे फ्रेंड्स आले. घे घे रे थांब 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 घे जरा. कलम करता कुत्रा तब्येत चांगली झाली. हाय काकी आम्ही आलो तुमच्या घरी. हे आहेत कलमकरच्या मम्मी. मी आलोय कलमकरच्या घरी आणि हे बघा सो हे आहेत मम्मी पप्पा कलमकरचे. हाय करा हाय. कलमकरचं घर बरं छान आहे. रोल चिकन बनवण्यासाठी बघा कलमकर भिजत आली आहे.